नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चारा पिकाची माहिती पाहण्यासाठी आणि चारा वापरणाऱ्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत. आपण तर ओळखलंच असेल व्हिडिओ मध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराजदादा राक्षे यांचे वडील आणि मोठे बंधू आज आपल्या समोर येत आहेत. तर दादा तुमचं नाव सांगा. पैलवान काळूराम दशरथ राक्षे आणि त्यांचे बंधू शिवराजदादा राक्षे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे. तर आपण कोणता चारा केला होता? कोरोजन कंपनीचा फॅट बॉय नावाचा आपण नवीन आलेली व्हरायटी की कोरोजन सीड्स कंपनीचे फॅट बॉय हा चारा शेतकरी मित्रांनी केला होता. तर अनेक वर्ष ते शेती करतात आणि भरपूर 350-400 लिटर डेली कलेक्शन असलेला त्यांचा गोठा अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. तर त्यांनी अनेक वर्ष वेगवेगळी चारा पिके केली. कडवळ असेल, ज्वारी असेल. तर ह्या ज्वारीचं काय वैशिष्ट्य वाटले दादा तुम्हाला? ज्वारीचं वैशिष्ट्य म्हणजे खायला मजबूत, वाढ बी चांगली आणि जनावर कुशी पण राहते आणि परवडतं कुठे करायला परवडतं. जनावरांची ताकद वगैरे चांगली राहते. किती उंची झाली होती याची? किमान आता सरासरी उंची याची 12 ते 13 फूट उंची वाढलेली होती. एवढ्या हवेच्या याच्यामध्ये पण ते पडलं नाही. त्याचा असं एक वैशिष्ट्य आहे की बाबा जो चारा पावसाच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये किंवा हवेच्या याच्या पडला जातो, सडला जातो, तर त्याच्यात क्षमता एवढी मजबूत आहे की ते पडत नाहीये. पडलं नाही कारण भरपूर पाऊस झाला. फार वावरातून पाणी गेलं तरी पण तो पडला नाही. हवेचा त्याला काय फरक एवढा पडत नाही. आणि दूध वाढी बद्दल काय वाटतंय का? तुम्ही आता चालू केलाय? 8 दिवसापासून आपण चालू केलेलं आहे. आता किमान 1000 लिटरला फरक पडलेला आहे. थोडेफार दूध आताशी त्यांचं वाढायला लागले. नवीन चारा आहे. आणि जनावरांना खायला कसं आहे? आवडे खातात की टाकतात? खायला पण गोडवा आहे त्याला. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की वैधानिकचा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पुरवठ्यामध्ये वापर होतो त्याचा. सांगायची कुट्टी पण आणि हाईट असल्यामुळे वजन पण भरपूर वजन. आणि इतर शेतकरी, तर दूध उत्पादक शेतकरी म्हणजे त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही समाधानी, तुम्ही सुद्धा लावू शकता पैरणीसाठी. हो, आणि परवडणार आहे ते. बाकीच्या बियाण्यांच्या तुलनेमध्ये मार्केट रेट मध्ये पण ते परवडणार बियाणे. आता मी जवळपास 1.5-2 एकर परत तेच बियाणं पीक केलेलं आहे. टप्प्याटप्प्यावर 2 टप्पे. पहिले किती लावलं होतं आपण? पहिले आपण 30 गुंठ्याचं केलेलं होतं प्लॉट. आता जवळपास 1.5-2 एकर परत केलेले टप्प्याटप्प्यावरती आहे ते. व्हिडिओ मध्ये आपण खाली त्यांचा प्लॉट दाखवणार आहे. पाऊस असल्यामुळे आपण प्लॉट मध्ये गेलो नाही, पण प्लॉटचे व्हिडिओ आपल्याकडे आहे. आणि 30 गुंठ्याचं त्यांनी पहिल्यांदा ट्रायल केल्यानंतर आता 1.5 ते 2 एकर टप्प्याटप्प्याने त्यांनी पुन्हा एकदा हेच फॅट बॉय केलेलं आहे. इतर वाणांपेक्षा हे म्हणजे उत्कृष्ट आहे असं आपलं आतापर्यंतचा फीडबॅक आहे. तर शेतकरी मित्रांनी अजून मका सुद्धा कोरोजन सीड्स कंपनीची केलेली आहे. कोरोजन सीड्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगायचं तर भारतातली सगळ्यात 1 नंबरची चारा पिके बनवणारी कंपनी. वेगवेगळ्या प्रकारची, सगळ्या प्रकारची ज्वारी, बाजरी, बीट, मका आणि सीझन वाईज जी शेतकऱ्यांना अडचण असेल, कोरडवाहू असेल, पाणी देणारी पाण्याची शेती असेल, त्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रकारची चारा पिकं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कंपनीने बनवलेली आहे. तर आज व्हिडिओमध्ये आपण फॅटबॉयची माहिती पाहिली. शेतकरी मित्रांनी फॅटबॉयचा जो काही आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. आणि आपणही दूध उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या शेतामध्ये सुद्धा चारा पिकाची समस्या दूर करण्यासाठी फॅटबॉयची पेरणी नक्की करा. धन्यवाद.